लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह बघितला, मात्र समुद्राला सुद्धा भरती आलेली आणि त्यामुळे लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे ते रखडल्याचं आपण बघितलं। आणि आता सध्या चंद्रग्रहण असल्यामुळे लालबागच्या राजामध्ये विघ्न आल्याचं समोर आलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। ग्रहणाच्या काळामध्ये विसर्जन अयोग्य असल्याचं म्हणतं सुधीर दास यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता नेमकं पुढे काय होणार हे पाहणं सर्वांसाठीच औत्सुक्याचं असणार आहे। या घडीची आपण ही सगळ्यात मोठी अपडेट बघतोय। लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये हे ग्रहणाचं विघ्न निर्माण झाल्याची परिस्थिती उद्भवली आहे। ग्रहणाच्या काळामध्ये विसर्जन अयोग्य असल्याचं महंत सुधीर दास यांनी म्हटलेलं आहे। ग्रहण काळामध्ये देवकार्य विधी हा निषेध असतो। लालबागच्या राजाच्या विसर्जनामधील हे मोठी अपडेट समोर आलेली आहे। महंत सुधीर दास यांचं हे म्हणतं। दरम्यान महंत सुधीर दास आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नेमकं काय होऊ शकतं याच्यामध्ये? वास्तविक पाहता जो विसर्जनाचा कालखंड आहे हा संपूर्ण जे विसर्जन आहेत वास्तविक गणपती मंदिराचे आणि गणपतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून होणारे विसर्जन हे पौर्णिमा उल्लंघित आहेत। हा एक पहिला दोष आहे। म्हणजे सर्व मंडळांचे सर्व गणपतीचे विसर्जन हे चतुर्दशीच्या दिवशीच व्हायला पाहिजे। पौर्णिमा युक्त असलेल्या चतुर्दशीला विसर्जन देखील निषेध सांगितलाय। त्याचप्रमाणे आज आपण जाणत आहात की आज या ठिकाणी चंद्रग्रहण आहे। चंद्रग्रहणाचा जो काळ त्या ठिकाणी सांगितलाय त्या ग्रहण कालाच्या याच्यामध्ये आज आपण या मंडळींनी काय शास्त्रीय पाहणी केली, काय तांत्रिक अडचणी आली कल्पना नाही, परंतु अशा पद्धतीने ग्रहणाच्या या सगळ्या कालखंडामध्ये गणपतीचं विसर्जन अतिशय अशास्त्रीय आहे। आणि जर त्यांना शक्य असेल तर त्यांनी चंद्रग्रहण संपल्यानंतर आज विसर्जन करावं। आत्ता गणपतीचे अशा पद्धतीने विसर्जन करू नये। आणि काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे। मात्र या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। ग्रहणाच्या काळामध्ये विसर्जन करणं हे अयोग्य असल्याचं महंत सुधीर दास यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता चंद्रग्रहण ज्यावेळेस संपेल त्यानंतर विसर्जन केलं जाईल असं सुद्धा त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना नुकतंच सांगितलेलं आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे त्याला विलंब झाला, मात्र सध्या खग्रास चंद्रग्रहण सुरू होईल त्यामुळे विसर्जन या काळामध्ये करणं अयोग्य असल्याचं महंत सुधीर दास यांनी म्हटलेलं आहे।